आज आहे गणेश चतुर्थी आणि मी व्हिडिओ करते आहे। हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे। गौरीसाठी केलंय करंजी आणि मोदक आतमध्ये नैवेद्य म्हणून ठेवायचा असतो आणि गौरीच्या जेवणामध्ये सुद्धा शिल्पाताईंनी मळून ठेवलेलं पीठ आणि सारण करून ते मी आता करते। थोडेसेच करायचे नैवेद्यापुरतेच आणि गौरीचं प्रसाद म्हणून पण। आणि नंतर थोडंसं दाखवणार मी ह्यावेळीचं आमचं डेकोरेशन। दरवेळी काहीतरी वेगळी थीम असती, विषय असतो। तर ह्यावेळी आहे सिंधू नदी, सिंधू नदीची कहाणी, इतिहास, मोहनजोदडो। तर हे सगळे थोडे थोडी तयारी करून ठेवतात पेपरवर लाईन मारून आणि चिटकवायचं काम करून। नंतर दादा लिहिलं आणि पेंटिंग करेल त्यावेळी सिंधू नदी आणि तिची कहाणी आणि इतिहास। भारतीय संस्कृतीमधलं सगळ्यात विकसित आणि प्राचीन शहर मोहनजोदडो सिंधू नदीच्या काठावर वसलेलं होतं। 10व्या शतकापर्यंत सिंधू भारताची अभेद्य सीमा होती आणि युरोपियन आणि पर्शियन लोकांना तर आपले भारत म्हणजे सिंधूच्या आसपास जो प्रदेश होता तोच वाटायचा। हे डेकोरेशनची तयारी करता तर मी माहिती सांगतेय काय थीम आहे। सिंधू नदीचा इतिहास, आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्वाची नदी सगळ्यात। सिंधू नदीबरोबर भारतातल्या लोकांचं वेगळंच नातं होतं, म्हणजे आहे। सिंधू नदी मानसरोवर आणि कैलास पर्वतचा जो परिसर आहे तिथून उगम पावून लडाख आणि काश्मीरमधून वाहत कराचीच्या समुद्राला मिळते। सिंधू नदीचा उल्लेख आपल्या ऋग्वेदमधील नदी सूक्तमध्ये पण आहे आणि रामायण महाभारतमध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे। पहिल्यांदा सरस्वती ही सिंधूपेक्षा मोठी नदी होती। सतलज आणि यमुना सरस्वतीच्या उपनद्या होत्या। नंतर हळूहळू सरस्वती नदी लुप्त झाली आणि सगळ्यात मोठी नदी बनली आपली सिंधू नदी। त्यामुळे सिंधू नदीला भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर महत्त्व आहे। बरेच नावं पण आहेत सिंधू नदीचे। आता ह्या डेकोरेशनमुळे हे सगळं आम्ही अभ्यास केला, म्हणजे आम्ही नाही, दादांनी अभ्यास केला सगळे पुस्तकं वाचून। तर आम्ही सगळे वाचून ऐकून ही माहिती मी सांगते। त्याचे नाव आहेत भरपूर, समुंदर, शेरदरिया, नीलाप, पुराली, मनमोजी, गेमास्तू म्हणजेच बडीबाड। आणि ह्या नदीवर मुख्य धरणं पण आहेत, सेंगे, अली, आलची, बुंजी। भारतीय संस्कृतीमधली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे ही। इथं सगळी माहिती लिहिलेली आहेत आणि आम्ही हे मोहनजोदडोचे क्लेपासून तयार केले, जे तिथं उत्खनन केले तेव्हा पूर्वीची सगळ्यात विकसित संस्कृती सापडली, सिंधू घाटी सभ्यता। तर त्याचे सगळे इथं माहिती लिहिलेलं आहे। ह्यावेळची थीम ही आहे, दरवर्षी वेगवेगळी असते थीम। तर बघा तुम्ही लास्टपर्यंत। आणि ह्याच्यानंतर गणपतीची पूजा करणार आहे, आरती करणार आहे आणि सगळा नैवेद्य तर आम्ही सकाळीच स्वयंपाक बनवून ठेवला आहे, त्याचे पण थोडेसे व्हिडिओ आहेत ते टाकते। गणपतीची पूजा करून झालेली आहे। आमचं नाश्ता करून झालेला आहे। आता शिल्पाताई मोदकाचं सारण आणि उकड करून घेत आहे, तोपर्यंत मी बसली आहे। नंतर माझं काम आहे स्वयंपाक बनवणं बाकीचं। ते मोदकाची तयारी करताय तोपर्यंत मी बसले आणि भरपूर गरम होतं आहे। आता मी भाजी करायला घेते आहे, कुकर लावलेलं आहे वरण भाताचं। चपाती करायची, कोशिंबीर करायची, भाजी करायची आणि चटणी। आणि नंतर मग पूजा करणार आहे मी गणपतीची आणि आरती। कालचे पाठवते मी, शिल्पा त्यांच्यावर पाठवते माझे ते। वक्रतुंडाय धीमहि
शिवमनं काय केलंय? नमो गणपतये नमः प्रमथपतये। झालेलं आमचं छान पूजा आरती, सगळेजण आलेले. आता आम्ही जेवतोय. बीटची कोशिंबीर आहे, खोबऱ्याची मिरचीची चटणी आहे, मोदक, भात, चपाती, कोशिंबीर. तुम्ही पण या जेवायला, वरण भात. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.